नमस्कार, मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। विषय उमरेड शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबद्दल। अवैध धंद्यामध्ये बरेचसे धंदे आहेत, त्यामध्ये काल आपण चर्चा केली दारू संदर्भात। आज आपण चर्चा करणार आहोत सट्ट्याच्या संदर्भात। उमरेड शहरात खुलेआम सट्टा सुरू आहे, मग तो बायपास पासून तर गंगापूर चौक ते बुधवारी अख्खा उमरेड शहराच्या परिसरात सट्टा घेणारे हे खुलेआम चिठ्ठी कागद घेऊन बसतात, पैसे सोबत असतात त्याच्या, आणि हे दृश्य शहरातली सामान्य जनता बघतं। हा सट्टा चालतो कोणाच्या आशीर्वादाने? काही गव्हर्नमेंटच्या टॅक्स देऊन चालणारा सट्टा नाही। हा राजधानी, कल्याण, कुबेर, मणिपूर, अजून काय काय त्यांचे गेम्स आहेत त्या ह्याच्यात, आणि खुलेआम सुरू असतं। यांच्या अवतीभोवती झुंबड लागलेली असतात लोक, आणि हा सुरू आहे। टॅक्स तर गव्हर्नमेंटचा नाही, पण यांना कोणाच्या आशीर्वादाने इतका खुलेआम सट्टा सुरू आहे हे उमरेडच्या सामान्य जनतेला कळायला मार्ग नाही। आशीर्वाद कोणाच्या? राजकीय लोकांच्या की इथं असलेल्या अधिकाऱ्यांच्या, जे यांच्यावर दुर्लक्ष करतात? दुर्लक्ष तर असेच करणार नाही, कारण सामान्य माणसाचे ट्रॅफिक पोलीस स्टेशनच्या समोर बसून चालन फाडतात, त्यांना टेबल सीट, डबल सीट, लायसन्स, विविध डॉक्युमेंट्स विचारतात सामान्य माणसाला, आणि यांचा सट्टा खुलेआम सुरू आहे। यावर कधीही पोलीस अधिकारी तिथं त्यांच्यावर कारवाई करताना नाही दिसला। का नाही दिसला? का नाही माहित नाही। आशीर्वाद किती मोठा या लोकांवर हे बघण्यासारखं। महत्वाची कालपासून IPL सुरू झाला। IPL क्रिकेट, IPL मध्येही उमरेड शहरात कितीतरी लोक सट्टा घेतात हे जगजाहीर माहिती आहे, आणि तेही सट्टा घेणारे भरपूर युवा वर्ग त्यामध्ये इतका ग्रासलेला आहे की कितीतरीदा त्या पॅरेंट लोकांना या लोकांसोबत वाटाघाटी करून तो पैसा मोजून द्यावं लागतं, आणि नवीन युवा पिढी यात वाहत चालली आहे। आणि हे सगळं प्रशासकीय यंत्रणा याकडे पाहून न पाहिल्यासारखं करते। का बरं करते आणि का नाही, हाच आजचा विषय। इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे इथे सुरू आहेत, आणि याच्या विरोधात कोणीही बोलत नाही। का बरं बोलत नाही? राजकीय पक्षवाले सुद्धा बोलत नाही। राजकीय पक्षवाल्यांचं काही घेणं देणं आहे या सगळ्या भानगडी की काय? असं वाटत नाही या उमरेड शहरात की आपण महाराष्ट्रात राहतो। UP, बिहारच्या जशा घटना आपल्याला दिसतात, तिथं जो राज असतो, गुंडा राज, त्या पद्धतीच्याच आज उमरेड शहरात सगळीकडे वातावरण आहे। इथले बार, दारूचे संदर्भात जे बार उघडण्याचे टायमिंग आहे ते सकाळी काही 10:30, 11 ते रात्री 11 पर्यंत वगैरे। इथं मागच्या दरवाजाने कितीतरी बियर बार हे 5 वाजता उघडतात, आणि मागच्या दरवाजांनी त्यांचे गिराईक जाऊन त्यांचा तो धंदा सुरू होतो। झुंबडच्या झुंबड लागलेली राहतं त्या बारच्या समोर गाड्यांची, त्यावरही कोणाचे लक्ष नाही। त्या बार संदर्भात किंवा या संदर्भातले काही व्हिडिओ फुटेज पाहिजे असेल तर आमच्याकडे आम्ही देतो। जर प्रशासकीय यंत्रणा फेल असेल की त्यांना दिसत नसेल, आम्ही दाखवून देतो। काही तर कारवाई व्हावं। आणि या अवैध धंद्यामुळे सामान्य जनतेला काय फायदा आहे? या अवैध धंद्यामुळे सामान्य जनता बर्बाद होत आहे। पोट कोणाचे भरत आहे हे सामान्य जनता बोलून दाखवते। जो कोणी अधिकारी येते गडगंप होऊन इथून जाते। अशा सगळा घाणेरडा प्रकार हा उमरेड शहरात सुरू आहे। आज निवडणुकीची धामधूम असताना, आचारसंहिता असतानाही हे अवैध धंद्याला उमरेड शहरात ऊत आलेला आहे। हा जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही सातत्याने बातम्या दाखवत राहू, लाईव्ह बातम्या दाखवू, आणि यावर कडक कारवाई व्हावी हे सामान्य जनतेची मागणी आहे। कितीतरी संघटना या विरोधात वारंवार डेप्युटेशन देऊन सुद्धा यावर कोणतीही कारवाई होत नाही। म्हणजे इथले 2 नंबरचे धंदा करणारे किती स्ट्रॉंग आणि सामान्य माणूस हा किती हतबल आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये हे दिसून येतं। धन्यवाद। मॅक्स विदर्भसाठी मी पवन शिंगे। आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।